नेक्स्ट प्रॅक्टिस सेट कडे जाऊया. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. याच्यामध्ये काही फार विशेष असे काही बदल केलेले नाहीये, त्यामुळे आपण डायरेक्ट या एक्सरसाइज कडे आलेलो आहे. याच्यातलं जे फर्स्ट एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये इक्वेशन्स या पद्धतीने दिलेले आहेत. इक्वेशन्स लिहून घेतोय पहिल्यांदा मी. 2/x - 3/y इज इक्वल टू 15. त्यानंतर 8/x प्लस 5/y दिस इज इक्वल टू 77. असे दोन इक्वेशन्स त्यांनी दिलेले आहेत. मग याच्यामध्ये पहिल्यांदा हे जे 1/x आणि 1/y आहे त्यांच्यासाठी सबस्टिट्यूशन करून घ्यायचे. Assume that 1/x इक्वल टू, मी इथं m कन्सिडर करतोय, 1/y इक्वल टू n कन्सिडर करतोय. त्यामुळे हे इक्वेशन्स आता बदलावे लागतील आपल्याला. Therefore, given equations become, हे जी इक्वेशन्स आहेत इक्वेशन्स आता बदलतील आणि आता नवीन इक्वेशन्स काय तयार होतील बघा. 2m - 3n इज इक्वल टू 15 आणि दुसरे इक्वेशन येणार 8m प्लस 5n इज इक्वल टू 77. आता हे दोन इक्वेशन्स आहेत, तर यांना आपल्या पद्धतीनं, मग ते आता तुम्ही इथून पुढे कुठल्याही मेथडनं सोडवा. आता इथं कुठलेच कोएफिशियंट सेम नाही आहेत. एक काम करतोय, पहिल्या इक्वेशनला 4 न मल्टिप्लाय करून घेतोय. लिहितोय मी तसं इथं, मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 4. मग पहिल्या इक्वेशनला 4 न जर मल्टिप्लाय केलं तर इथे येणार 8m मायनस 12n 4 इंटू 15, 15 चौक ते होणार 60 होणार तिथं. दुसऱ्या इक्वेशनला काही बदल करायचा नाही. 8m प्लस 5n इज इक्वल टू 77. आणि आता हे 8m सेम टर्म्स आहेत, चिन्ह पण सेम आहे, त्यामुळे इथं तुम्हाला सबट्रॅक्शन करावं लागेल. पुढच्यांची चिन्ह बदलून घ्या. -12 मायनस 5 हे होणार -17n. दिस इज इक्वल टू 60 मायनस 17 होणार -17 येणार. इथं पुढं कंसामध्ये लिहून ठेवा सबट्रॅक्टिंग. म्हणजे ह्याच्यावरून तुम्हाला n इक्वल टू 1 ही पहिली व्हॅल्यू तुम्हाला या ठिकाणी मिळेल. आता हे n इक्वल टू 1 इक्वेशन 1 मध्ये वापरूया. युझिंग n इक्वल टू 1 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय आहे? 2m मायनस 3n इक्वल टू 15. इक्वेशन सुद्धा मी तिथं लिहून घेतलेलं आहे. आणि आता याच्यामध्ये n इक्वल टू 1 वापरायचं आहे. त्यामुळे मग हे काय होणार इक्वेशन? देअरफॉर 2m मायनस 3 इंटू 1 दिस इज इक्वल टू 15. देअरफॉर 2m हे -3 होणार. तिकडे पलीकडे गेल्यानंतर 15 प्लस 3 ते होणार 18. देअरफॉर m इक्वल टू 9. मला आता इथं दोन व्हॅल्यूज मिळतील, m इक्वल टू 9 अँड n इक्वल टू 1. आता हे m आणि n हे काय आहेत ते जरा पहिल्यांदा बघून घ्या. आपण इथं सबस्टिट्यूशन केलेलं आहे. 1/x आणि 1/y आहे. देअरफॉर 1/x इक्वल टू 9 अँड 1/y इक्वल टू 1. याच्यावरून x आणि y पाहिजे आपल्याला. देअरफॉर x इक्वल टू 1/9 अँड y इक्वल टू 1. Therefore, x, y equal to
1/9,1 हे त्याचं आन्सर येईल. आता सेकंड एक्झाम्पल बघा, या पद्धतीनं आहे. पाहिजे असलं तर मी इथे एकदा लिहून घेतोय परत एकदा ते. 10/x + y + 2/x - y = 4 and second equation 15/x + y - 5/x - y = -2. ते थोडंसं अजून कॉम्प्लिकेटेड करायचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आपण आपल्या सिंपल फॉर्मॅटमध्ये जायचं. हे 1/x + y त्याला एक लेटर कन्सिडर करा. 1/x - y त्याला एक दुसरं लेटर कन्सिडर करा आणि सोडवायला सुरुवात करा. त्याला होते सोपं, ते काय अवघड नाही आहे जास्त त्याच्यामध्ये. अज्युम दॅट 1/x + y = आता दुसरं काही वापरू शकता तुम्ही. इथं a घेतोय and 1/x - y = b. Therefore given equations become पहिलं इक्वेशन येणार 10a + 2b = 4. दुसरं इक्वेशन होणार आहे 15a - 5b = -2. हे असेल तर याला तुमच्या पद्धतीनं कसं ऍडजस्ट करताय ते आता ठरवा. तर डिव्हाइड करून घेता येईल 2. परत आणि ऍडजस्टमेंट करावी लागेल मला इथं. त्याच्यापेक्षा सरळ सोपं काम करूया. इथं 2 आहे, इथं 5 आहे. पहिल्या इक्वेशनला 5 न मल्टिप्लाय करतोय, दुसऱ्या इक्वेशनला 2 न मल्टिप्लाय. काही आणखीन वेगवेगळे पर्याय याच्यामध्ये असू शकतात. तुम्हाला जे सोपं वाटेल ते तुम्ही त्या पद्धतीनं करून घ्या. इथं स्टेटमेंट मात्र आपल्याला लिहावं लागेल त्या पद्धतीनं. मल्टिप्लाइंग equation 1 by 5 and equation 2 by 2. असं मल्टिप्लाय केल्यानंतर पहिल्या इक्वेशनचं काय काय बदल होणार बघा. ते येणार 50a. चाललंय तर ठीक आहे. 50a प्लस ते येणार 10b. दिस इज इक्वल टू 20. 5 न मल्टिप्लाय केल्यानंतर असेल. इथं 2 न मल्टिप्लाय करा. 30a मायनस 10b हे होणार -4. आता आहे असं हे ऍड करा. ते पुढे कंसामध्ये मी लिहीन नंतर. 10b - 10b कॅन्सल होईल. इकडे येणार आहे 50 + 30 ते येणार 80 हे कॅन्सल होईल. 20 - 4 हे होणार 16. तर पुढे कंसामध्ये लिहून ठेवा ऍडिंग. आपण डायरेक्ट इक्वेशन्स काय केलेले आहेत या ठिकाणी ऍड केलेले आहेत. देअरफॉर a = 16 डिवायडेड बाय 80 येणार, म्हणजेच हे होणार 1/5. मला एक व्हॅल्यू या ठिकाणी मिळालेली आहे. a = 1/5. तर हे a = 1/5 मी पहिल्या इक्वेशन मध्ये वापरतो. पहिलं इक्वेशन आहे 10a + 2b = 4. इथं वाक्य लिहितोय आता. using a = 1/5 in equation 1. पुढे पाहिजे असलं तर इक्वेशन पण लिहून घ्या. 10a + 2b = 4. आता याच्यामध्ये a च्या ठिकाणी 1/5 वापरायचं. Therefore 10 ×
ए ची व्हॅल्यू 1/5 प्लस 2b दिस इज इक्वल टू 4. इथे किरकोळ भागाकार 2चा भाग लागेल हे असेल. हे 2 पलीकडे नेऊन सबट्रॅक्ट करा, मग 2b इक्वल टू 2 येणार, म्हणजेच b इक्वल टू 1 येणार. Therefore, तर त्या दोघांना एकत्र घेतो मी. a इक्वल टू 1/5 अँड b इक्वल टू 1 हे या पद्धतीने येईल. आता a आणि b काय होते जरा बघून घ्या पहिल्यांदा. हे बघा, हे होतं a म्हणजे 1/x प्लस y आणि b म्हणजे 1/x मायनस y. ते आता इथं वापरूया. Therefore, 1/x plus y equal to 1/5 and 1/x minus y is equal to 1. ह्या व्हॅल्यूज मिळतील. मग यांचे रेसिप्रोकल करून घ्या. Therefore, x plus y equal to 5 and x minus y equal to 1. परत ही दोन इक्वेशन्स मिळतील. ह्या दोन इक्वेशन्सना परत सोडवायचं आहे. आता ही दोन इक्वेशन्स एकाखाली एक मांडून घेतोय, डायरेक्ट ऍड करतोय. सिंपल इक्वेशन्स आहेत, काही विशेष नाही आहे जास्त त्याच्यामध्ये. एक्स प्लस वाय इक्वल टू 5, एक्स मायनस वाय इक्वल टू 1. डायरेक्ट ऍड करा, म्हणजे हे होणार 2x इक्वल टू 6. याच्यावरून x इक्वल टू 3 येणार. हे परत कुठल्याही एका इक्वेशन मध्ये वापरा, मी पाहिजे असलं तर इथं 3 आणि इथं 4 असं कन्सिडर करतो. युजिंग x इक्वल टू 3. इन इक्वेशन 3. मग इक्वेशन 3 काय आहे? x प्लस वाय इक्वल टू 5. त्याच्यामध्ये x च्या ठिकाणी 3 वापरायचं आहे. 3 प्लस वाय इक्वल टू 5 आणि ते सोडवून y इक्वल टू 2 मिळेल तुम्हाला. ही एक व्हॅल्यू, ही दुसरी व्हॅल्यू. Therefore, x, y is equal to 3, 2. हे असं फायनल आन्सर त्याचं मिळेल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. दिलेली जी इक्वेशन्स आहेत ते मांडून घेतोय. 27/x minus 2 plus 31/y plus 3 is equal to 85. दुसरे इक्वेशन आहे 31/x minus 2 plus 27/y plus 3 is equal to 89. याच्यामध्ये परत एकदा हे 1/x minus 2 आणि 1/y plus 3 यांना काहीतरी वेगवेगळे लेटर्स कन्सिडर करूया. Assume that 1/x minus 2 is equal to p, 1/y plus 3 is equal to q. Therefore, given equations become. आता हे दिलेले इक्वेशन्स कशी चेंज होतील बघा. 27p प्लस 31q दिस इज इक्वल टू 85 आणि दुसरे इक्वेशन होणार 31p प्लस 27q इज इक्वल टू 89. इक्वेशन नंबर 1.
इक्वेशन नंबर 2. आता या प्रकारची उदाहरण आपण आधी सोडवलेले आहे. तेव्हा इकडे पी चा कोइफिशियंट 27 आहे, क्यू चा 27 आहे. तेच पी आणि क्यू इकडले 31 हे पण इंटरचेंज झालेले आहेत. असा प्रकार जर असेल तर हे दोन इक्वेशन्स एकदा ऍड करायचे, सिम्प्लिफाय करायचं, अजून एक इक्वेशन मिळते. हीच दोन इक्वेशन्स सबट्रॅक्ट करायची, त्याला सिम्प्लिफाय करायचं, अजून एक इक्वेशन मिळते आणि ती दोन इक्वेशन्स सोडवावी लागतील. पहिल्यांदा आहे असं मी यांना ऍड करून घेतोय. ऍडिंग 1 अँड 2. या दोघांची जर बेरीज केली तर 7 प्लस 1 ते होणार 8, 2 प्लस 3 ते होणार 58, 58 पी, इथं पण 58च येणार, त्या संख्या आहेत. दिस इज इक्वल टू 9 प्लस 5 14, ते इथे येणार 8 आणि 8 16 आणि 1 17, हे असेल 174. आता याला 58 न डिव्हाइड करून घेऊया आपण. याला जर 58 न डिव्हाइड केलं तुम्ही तर पी प्लस क्यू, 58 8 त्रिक 24 आणि 50 त्रिक 150 म्हणजे 174, इथं 3चा भाग लागतोय बघा. हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 3. इथं पाहिजे असेल तर तुम्ही लिहू शकताय डिव्हाइडिंग बाय 58, हे असं तुम्ही घेऊ शकता. इथं हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 3. आता ह्याच दोघांची सबट्रॅक्शन करतोय. सबट्रॅक्टिंग 2 फ्रॉम 1. आता बघा बरं, 27 मायनस 31 पी. जर फार अवघड वाटत असेल तर सरळ इथं लिहून घेऊया ती इक्वेशन्स. 27 पी प्लस 31 क्यू इज इक्वल टू 85. त्यानंतर इथं येणार 31 पी प्लस 27 क्यू इज इक्वल टू 89. यांची सबट्रॅक्शन करायची आहे, त्यामुळे इथं चिन्ह बदलून घ्या. 27 मायनस 31 म्हणजे हे होणार -4 पी. 31 मायनस 27 हे होणार 4 क्यू. दिस इज इक्वल टू 85 मायनस 89. दिस इज इक्वल टू -4. आता मी याला -4 न मी याला डिव्हाइड करून घेतोय, त्यामुळे हे इक्वेशन काय होईल, इथलं मायनस साईन निघून जाईल पी, इथं मायनस ए येणार आणि इथलं पण मायनस निघून जाईल 1. हे होणार तुमचं इक्वेशन नंबर 4. इथं पाहिजे असेल पुढं लिहून ठेवा डिव्हाइडिंग बाय -4. बघा लक्षात येते का काय काय केलंय ते. आता हे इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4 या दोघांना आता एकत्र घ्यायचं. नाउ कन्सिडर पी प्लस क्यू इक्वल टू 3 आणि पी मायनस क्यू इज इक्वल टू 1. ही दोन इक्वेशन्स घेतो, इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4. आता ही दोन इक्वेशन्स ऍड करूया. यांना ऍड केलं की इथं काय होणार आहे, इथे येणार 2p, दिस इज इक्वल टू 4. तर कंसामध्ये मी लिहून ठेवतो पुढं ऍडिंग, म्हणजे ह्याच्यावरून p इक्वल टू एक व्हॅल्यू मिळेल या ठिकाणी p इक्वल टू 2. आता ही व्हॅल्यू इक्वेशन 3 मध्ये वापरतो. युजिंग p इक्वल टू 2. डायरेक्ट इक्वेशन लिहिलं तरी पण चालतंय. इन इक्वेशन p प्लस क्यू इक्वल टू 3. हे काय होणार, 2 प्लस क्यू इक्वल टू 3 होणार. देअरफॉर क्यू इक्वल टू, ते मिळणार तुम्हाला 1. मग तुम्हाला इथं पी आणि क्यू या दोन्हीच्या व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत. देअरफॉर पी इक्वल टू 2, क्यू इक्वल टू 1, अशा तुम्हाला व्हॅल्यूज त्या ठिकाणी मिळतील. मग आता हे पहिल्यांदा कोण होते,
ते जरा बघून घ्या फक्त. पहिल्यांदा कोण होते म्हणजे वरती काहीतरी आपण सबस्टिट्यूशन केलंय त्यांच्यासाठी पी आणि क्यू. जरा बघा बरं कुठं सापडतंय का. हे बघा इथे 1/x-2 म्हणजे पी आहे आणि 1/y+3 म्हणजे क्यू आहे. (1/x-2) is equal to 2 and 1/y+3 is equal to 1. हे असेल. आता हे अजून सोडवून घ्यावं लागेल आपल्याला पुढं, मग ह्यांच्या व्हॅल्यू समजतील. इथं काय ह्याची लगेच ह्याच जरा बघावं लागेल. ठीक आहे, चला सोडूया त्याला. (x-2) इक्वल टू रेसिप्रोकल करून घेतोय 1/2. इथं रेसिप्रोकल केल्यानंतर इक्वल टू 1. त्याला 2 न मल्टिप्लाय करून घ्या. 2x-4 इज इक्वल टू 1. इथं काय होणार, y इक्वल टू 1-3. हे किती होते बघा, 2x इक्वल टू 5 होणार आहे आणि इथं y इक्वल टू -2 येणार. Therefore, x इक्वल टू 5/2, y इक्वल टू -2. शेवटी फायनल आन्सर तेवढं लिहून टाका. इथंच आहे आन्सर. मग थोडस कॉम्प्लिकेटेड करायचं ते प्रयत्न करतात, पण आपण आपल्या प्रोसिजर प्रमाणे जायचं, काही अडचण येत नाही कुठं. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. 1/3x plus y plus 1/3x minus y is equal to 3/4 and 1/2 into bracket 3x plus y minus 1/2 into bracket 3x minus y is equal to -1/8. थोडंसं त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी कॉम्प्लिकेटेड करायचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, दोन्ही ठिकाणी कॉमन असलेल्या टर्म्स कुठल्या आहेत बघा, त्याच्यासाठी आपण सबस्टिट्यूशन करून घेऊया. Here put 1/3x plus y equal to a and 1/3x minus y equal to b. पुट ऐवजी ऍझ्युम दॅट म्हटलं तरी पण चालते, काय त्यानं फरक पडत नाही. आता हे सबस्टिट्यूशन जर आपण या इक्वेशन्स मध्ये केले तर काय होईल बघा बरं. Therefore 1/3x plus y साठी a येणार प्लस b इज इक्वल टू 3/4 होणार. इथं तेवढं काळजीपूर्वक घ्या, कारण इथं 2 आहे, इथं पण 2 आहे, त्यामुळे ते व्यवस्थित बघून घ्या. म्हणजे ह्या 1/3x plus y साठी तुम्ही a लिहिलं, हे डिव्हायडेड बाय 2 घ्यावं लागेल. इथं मायनस आहे, इथं मायनस 1/3x minus y, त्याच्यासाठी b लिहायचं आहे, डिव्हायडेड बाय 2 आहे, इज इक्वल टू -1/8. इथं मी सरळ 4 ने याला मल्टिप्लाय करून घेतोय, कारण छेदामध्ये काय नको येतं मला. म्हणजे 4a प्लस 4b इज इक्वल टू 3. आणि इथं 8 न मल्टिप्लाय करतोय, ह्याला 8 न मल्टिप्लाय केलं, 2 न डिवाइड करा, 8 ला 4 शिल्लक राहील. 4a मायनस 4b इज इक्वल टू, इथं 8 आणला पण 8 ला 8 कॅन्सल होईल, हे -1 येणार. मग अशी ही दोन इक्वेशन्स या ठिकाणी तयार होतील. तर ही दोन्ही इक्वेशन्स यांना मी आता इथं इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 असं कन्सिडर करतोय. Therefore 4a plus 4b equal to 3 and 4a minus 4b
इज इक्वल टू -1 हे लिहून घेतले परत एकदा इक्वेशन 1 इक्वेशन 2. मग इथं बीचं कोइफिशियंट सेम आहेत शिवाय अपोजिट आहेत आहे असं डायरेक्ट ऍड करून टाका. हे किती होईल 4a + 4a ते होणार 8a हे कॅन्सल होईल इज इक्वल टू 3 - 1 ते येणार 2 ऍड केलेलं आहे या ठिकाणी. therefore a इक्वल टू 1/4 ही एक व्हॅल्यू मला मिळेल. आता हे मी पहिल्या इक्वेशन मध्ये वापरतोय युझिंग a इक्वल टू 1/4. इन इक्वेशन डायरेक्ट इक्वेशनच लिहितोय त्याच्या पुढे 4a + 4b इज इक्वल टू 3. आता याच्यामध्ये a इक्वल टू 1/4 वापरायचं आहे. 4 × 1/4 असेल. इथं 4 ला 4 कॅन्सल होईल म्हणजेच 4b इक्वल टू हे 1 इकडे आणून सबट्रॅक्ट करा 3 - 1 ते येणार 2. therefore b इक्वल टू 2/4 होणार म्हणजेच येणार 1/2 असे. म्हणजे मला दोन व्हॅल्यूज इथे मिळालेल्या आहेत. therefore a इक्वल टू 1/4 अँड b इक्वल टू 1/2 ह्या दोन व्हॅल्यूज मिळतील. आता आपण सबस्टिट्यूशन काय केलेलं आहे वरती ते बघा. a म्हणजे 1/3x + y आहे आणि b म्हणजे 1/3x - y आहे. इथं सबस्टिट्यूशन करून घ्या. therefore 1/3x + y is equal to 1/4 and 1/px - y is equal to 1/2. मग हे व्यस्त करून घ्या रेसिप्रोकल करा दोन्ही बाजूंचे म्हणजे हे असेल. या पद्धतीने मग आता ह्या दोन व्हॅल्यूज घेऊन आपल्याला थोडं सोडवावं लागेल अजून. आता ही दोन इक्वेशन्स परत एकदा एका खाली एक मांडून घ्या. विशेष काय असं नाहीये पण ठीक आहे थोडस वेळ खाते काय पर्याय नाही आता काय. त्यांना मी 3 आणि 4 कन्सिडर करतोय. आता हे आहे असे ऍड करून टाका. ऍड केले 3x + 3x इथे येणार 6x येणार प्लस y - y कॅन्सल होईल 4 + 2 येणार 6. तर पुढे कंसामध्ये लिहून ठेवा ऍडिंग. याच्यावरून x इक्वल टू 1 येणार. ही व्हॅल्यू इक्वेशन नंबर 3 मध्ये वापरतोय मी. युझिंग x इक्वल टू 1 इन इक्वेशन 3 याच्यामध्ये वापरलं तर काय होणार बघा. 3 × 1 + y इज इक्वल टू 4. मग 3 × 1 3 येणार. ते 3 इकडे आणून सबट्रॅक्ट करा. y इज ऑल्सो इक्वल टू 1. मग तुम्हाला इथं दोन व्हॅल्यूज मिळतील x इक्वल टू 1 y इक्वल टू 1 आणि हेच त्याचं फायनल आन्सर असेल. त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट प्रॅक्टिस सेट 1.5. याच्यामध्ये पण तेच काम करायचं आहे. फक्त याच्यामध्ये जी काही एक्झाम्पल्स दिलेली आहेत ती या पद्धतीने दिलेली आहेत. त्यांना कोणी वर्ड प्रॉब्लेम्स म्हणतं काय असेल ते ज्याच्या त्याच्या पद्धतीने. फक्त काय त्यांनी कंडिशन्स दिलेल्या असतील त्या पद्धतीने इक्वेशन तयार करून घ्या आणि ते सोडवा. दुसरं काय करायचं त्याच्यामध्ये. काय सांगितले बघा 2 numbers differ by 3.
दोन नंबर मधला डिफरन्स 3 आहे. सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर अँड थ्राइस द ग्रेटर नंबर इज 19, देन फाइंड द नंबर्स. सिंपल एक्झाम्पल. मग दोन नंबर्स मला कन्सिडर करावे लागतील, एक्स आणि वाय. त्याच्यातल्या एक्सला मी ग्रेटर नंबर कन्सिडर करतोय, वायला मी स्मॉलर नंबर कन्सिडर करतोय. मग दिलेल्या कंडिशन्स बघू काय काय आहेत ते. Assume that x and y are the two required numbers. मग इथं आपण असं कन्सिडर करूया, एक्स इज ग्रेटर दॅन वाय. म्हणजे एक्स हा ग्रेटर नंबर असेल, देअरफॉर एक्स ग्रेटर नंबर, वाय तिथलं स्मॉलर नंबर असेल. ही कंडिशन लिहिल्यानंतर हे लिहायची पण काही खरं गरज नाही. तरी पण त्यांनी जसं दिलंय त्या पद्धतीने घेतलेलं आहे. आता यांच्यातला डिफरन्स त्यांनी दिलेला आहे 3. गिव्हन दॅट एक्स मायनस वाय इक्वल टू 3. आणि सेकंड कंडिशन बघा, सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर. स्मॉलर नंबर कोण आहे? वाय आहे, म्हणजे ते होणार 2y. आणि थ्राइस द ग्रेटर नंबर, ग्रेटर नंबर कोण आहे? एक्स. मग त्याचं 3 टाइम्स म्हणजे 3x. म्हणजे यांची समेशन किती आहे म्हणून सांगितलंय? 19 सांगितलेलं. मग आपण त्याला व्यवस्थित फक्त मांडून घेऊ. अँड 3x प्लस 2y इज इक्वल टू 19. इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2. आता याच्यामध्ये काय करून घ्या, 2y सेम करून घेऊया याच्यामध्ये. म्हणजे पहिल्या इक्वेशनला 2 न मल्टिप्लाय करूया. मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 2. मग काय होणार? पहिलं इक्वेशन 2x मायनस 2y इज इक्वल टू 6. सेकंड इक्वेशन ऍज इट इज ठेवून टाका असेल. आणि हे आहे असं ऍड करा. मग 2x प्लस 3x ते होणार 5x. 6 प्लस 19 ते होणार 25. इथं पुढे कंसामध्ये लिहून ठेवा ऍडिंग. आता याच्यावरून तुम्हाला एक व्हॅल्यू मिळेल. देअरफॉर x इक्वल टू 5. तर ही व्हॅल्यू पहिल्या इक्वेशन मध्ये वापरतोय. युझिंग x इक्वल टू 5 इन इक्वेशन x मायनस वाय इक्वल टू 3 त्याच्यामध्ये वापरा. देअरफॉर 5 मायनस वाय इक्वल टू 3. देअरफॉर 5 मायनस हे 3 इकडे घेतोय आणि हे मायनस वाय इकडे पाठवतोय, यास होईल. याच्यावरून y इक्वल टू 5 मायनस 3 इक्वल टू ते येणार आहे 2. मग तुम्हाला इथं दोन व्हॅल्यूज तुम्हाला मिळालेल्या आहेत, x इक्वल टू 5 आणि y इक्वल टू 2. हेच ते रिक्वायर्ड नंबर्स आहेत. देअरफॉर required numbers are 5 and 2. हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. कम्प्लीट द फॉलोइंग. इथं सांगितलेलं आहे आय एम अ रेक्टँगल. तर रेक्टँगलच्या अपोजिट साइड्स इक्वल असतात हे आपल्याला माहिती पाहिजे, कारण त्याच्यात काही विशेष काही नाही आहे जास्त. त्यामुळे ह्या दोन बाजू तुम्ही इक्वेट करू शकताय, त्याच्यातून तुम्हाला एक इक्वेशन मिळेल.
या दोन बाजू इक्वेट केल्या की तुम्हाला अजून एक इक्वेशन मिळेल. ही दोन इक्वेशन्स सोडवा म्हणजे तुम्हाला एक्स आणि वाय मिळेल. एक्स आणि वाय मिळालं की ह्या रेक्टँगलच्या ऍडजस्टंट साइड्स म्हणजे त्याची लांबी, रुंदी, लेंथ, ब्रेड्थ फाइंड आउट करा. त्याच्यावरून तुम्ही पेरिमीटर आणि एरिया दोन्ही पण फाइंड आउट करू शकता. तर सुरुवात करूया. सर्व पहिल्यांदा आपण त्याची प्रॉपर्टीज लिहून टाकू. वी नो दॅट opposite sides of a rectangle are equal. त्याच्यानुसार इथं तुम्हाला काय मिळेल बघा. therefore 2y equal to x plus 4 ह्या दोन बाजू मी घेतलेल्या आहेत तिथे इक्वेट करून 2y आणि x plus 4. मग याच्यावरून इक्वेशन कसं तयार होईल. therefore x minus 2y इक्वल टू हे 2y इकडे घेतले 4 ला पलीकडे पाठवा -4 येणार. तसंच दुसरं आणखीन काय काय करता येईल बघा आपल्याला. ही एक बाजू आणि ही बाजू ह्या दोघांना पण तुम्ही इक्वेट करू शकता. 2x plus y plus 8 is equal to 4x minus 5. याच्यावरून सिम्प्लिफिकेशन बघा. हे 2x आणि y सगळे इकडे पाठवून घ्या. मग 4x minus 2x ते होणार 2x. हे y इकडे आल्यानंतर मायनस होईल. -y ते होणार -2y इज इक्वल टू इकडं काय शिल्लक आहे. इकडं 8 शिल्लक आहे. मग ही दोन इक्वेशन्स तयार होतील. इक्वेशन 1 आणि 2 या पद्धतीने तुम्हाला मिळते. ही दोन इक्वेशन्स आता सोडवायची फक्त म्हणजे तुम्हाला एक्स आणि वाय मिळेल. मग नंतर तुम्ही काय करू शकताय. त्यांच्या अपोजिट साइड्स ज्या काय आहेत त्या फाइंड आउट करू शकताय. बघू आपण त्याला काय. पहिल्यांदा ही दोन इक्वेशन्स सोडवूया. आता हिथं -2y आहे, हिथं पण -2y आहे. डायरेक्ट सबट्रॅक्शन करून टाकूया यांचं. बघूया काय होतंय मग त्या ठिकाणी काय. x -2y इज इक्वल टू -4. इथं आहे 2x - 2y इज इक्वल टू 8. हे इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 2 डायरेक्ट यांना सबट्रॅक्ट करतोय. हे मायनस, इथं प्लस, इथं मायनस. मग x - 2x होणार -x, -2y + 2y हे कॅन्सल होणार. -4 - 8 येणार -12 येणार. इथं पुढे कंसामध्ये लिहून ठेवा सबट्रॅक्टिंग. ज्या त्या ठिकाणी सगळीकडे मी लिहून दिलेलं आहे त्या पद्धतीनं मांडा ते. म्हणजेच x इक्वल टू 12 येणार. ही एक व्हॅल्यू तुम्हाला मिळाली त्याच्यातली. आता ही x ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये वापरतोय मी. युजिंग x इक्वल टू 12. इन इक्वेशन 1 पहिल्या इक्वेशन मध्ये वापरायचं आहे. पहिलं इक्वेशन मी परत एकदा लिहून घेतो इथं. therefore x च्या ठिकाणी 12 असेल -2y इक्वल टू हे 12 इकडे आणल्यानंतर मायनस होईल. -4 - 12 ते होणार -16. therefore y इक्वल टू हे मायनस मायनस कॅन्सल होईल. 2 ने इकडे डिव्हाइड करा. y इक्वल टू 8 हे असेल. मग x आणि y च्या व्हॅल्यूज तरी मला मिळालेल्या आहेत. पहिल्यांदा त्या मांडून घेतोय. therefore x इक्वल टू 12 अँड y इक्वल टू 8. ह्याने जो प्रॉब्लेम विचारलेला आहे आपल्याला त्याच्यात त्यांनी पहिल्यांदा सांगितले की x आणि y च्या व्हॅल्यूज काढा. त्या व्हॅल्यूज आपण आता काढून घेतलेल्या आहेत. आता हा जो एवढाच पार्ट आहे पोर्शन तुम्ही इकडे घेतोय.
तर मला तर त्या रेक्टँगलच्या अपोजिट साइड्स ज्या काय आहेत, ऍडजसंट साइड्स म्हणा, अपोजिट साइड्स म्हणा, मला ते आता फाइंड आउट करावं लागेल. आता याच्यातला जो रेक्टँगल आहे, छोटस करून घेतोय त्याला. ठीक आहे, एक 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 साइड आपण फाइंड आउट करूया, सोप्यात सोपं जेवढं आहे त्या पद्धतीनं. नाउ साइड्स ऑफ रेक्टँगल आर, जे सोपं आहे तेवढंच लिहून घेतोय. 2y अँड 4x मायनस वाय. याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरूया. दॅट इज 2 into 8 and 4 into 12 minus 8. दॅट इज, हे किती होणार? 2 into 8 म्हणजे 16 होणार. इथे किती होणार बघा? 48 minus 8. 40 हे असं येईल. ह्या साइड्स मला त्या ठिकाणी मिळतील. आता मला पेरिमीटर आणि एरिया काढायचं, त्यामुळे ह्याचं काम झालेलं आहे. देअरफोर adjacent sides of a rectangle are, लेंथला L कन्सिडर करतोय 40 आणि ब्रेडथला B कन्सिडर करतोय 16. या दोन बाजू त्या ठिकाणी मिळतील. आता मला त्यांचा पेरिमीटर पाहिजे. देअरफोर इट्स पेरिमीटर इक्वल टू, पेरिमीटरला पी कन्सिडर केलं तरी चालेल. मग याच्यामध्ये काय असते? पेरिमीटर मध्ये 2 टाइम्स लेंथ प्लस ब्रेडथ हे घ्यायचं असते. सगळ्या बाजूंची बेरीज असते. मग लेंथ 2 वेळा येते, ब्रेडथ 2 वेळा येते. 2 into 40 प्लस 16 दॅट इज इक्वल टू 2 into हे होणार 56 होणार. आणि 56 ची दुप्पट, बेस अख्ख 12, 2 हातचे आले, 1 3 10 आणि 1 11, 112 युनिट्स. कारण त्यांनी युनिट दिलेलं नाहीये, त्यामुळे हे युनिट्स असंच लिहूया त्या ठिकाणी. हे एक झालं त्याच्यातलं पेरिमीटर. आणि एरिया त्याचा, इट्स एरिया इक्वल टू, एरियामध्ये लेंथ इंटू ब्रेडथ असते. लेंथ आहे 40, ब्रेडथ आहे 16, 64, 640. तर फक्त काय करावं लागेल? स्क्वेअर युनिट्स असं घ्यावं लागेल. त्यामुळे ह्याचं पेरिमीटर, त्यानंतर एरिया आणि मग अशी सांगितलेल्या एक्स आणि वायच्या व्हॅल्यू, हे असं तुम्हाला तयार करावं लागेल.